अरे आपल्या आईने ज्याने मला जन्म दिला त्या आईला देवतेपेक्षा मान देणं ह्यामध्ये चूक आहे का? काय काही चूक नाही. आपल्या आईला आपण सन्मान दिला पाहिजे. बाबासाहेबांच्या आईला दिला पाहिजे, भगवान बुद्धांच्या आईला दिला पाहिजे. त्यांनी त्यांना जन्म दिलेला आहे. या अर्थाने मी आई एकविरेकडे पाहू लागलो आणि मग एकविरा शब्दाचा अर्थ मी शोधू लागलो. पांडुरंग बळकवडे नावाचे इतिहासकार आहेत पुण्यामध्ये. त्यांनी सांगितलं एकविरा ही बुद्धाची आई नाही तर परशुरामाची आई. मी त्याने ज्या परशुरामाने वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं तो आगरी कोळ्यांचा आदर्श होऊच शकत नाही. कारण आईला सगळ्यात मोठा सन्मान देणारा हा समाज आहे. आणि हा संस्कार कधी झालाय? भगवान बुद्धाच्या सम्राट अशोकाच्या काळात झालेला आहे. आणि म्हणून त्यांना मी उत्तर दिलं आणि सांगितलं की बाबा रे, तुम्ही कधीतरी आगरी कोळ्यांच्या गावात या. इथे लग्नात आम्ही हुंडा घेत नाही. हुंडा घेणारे महाराष्ट्रातले लोक हे मनुवादी आहेत, हे माझं स्पष्ट निरीक्षण आहे. या सगळ्या प्रवासामध्ये मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळी माझ्या पण लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कोकणामध्ये खास करून रायगड जिल्ह्यात जी आंदोलनं केली, कुळ कायदा असेल, चिरनेर जंगल सत्याग्रह, कल्याणचे एक मोठे लेखक आहेत NG पाटील, त्यांनी त्यावर पुस्तक लिहिलं आहे चिरनेर जंगल सत्याग्रहावर. आणि त्यामध्ये आपली माणसं मारली गेली होती किंवा आपल्या लोकांनी पण समोरच्यांना मारलं होतं. त्यावेळी त्यांनी जी बाजू मांडली बाबासाहेबांनी ती अप्रतिम आहे. आणि चौदार तळ्याचं आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनात आमचे आगरी कोळी भंडारी लोक बाबासाहेबांच्या बरोबर होते. आणि बाबासाहेबांच्यामुळे त्यांना जमीन पाणी जंगल यांचे अधिकार मिळाले आणि अधिकारातून हा समाज समृद्ध झाला. आपल्याला तुम्ही कल्याणचे आगरी लोक पाहत असाल. आज सरांनी हा कार्यक्रम आयोजित केला. माझी पण प्रामाणिक इच्छा होती की या आंदोलनाला काहीतरी मदत मिळाली पाहिजे. जेव्हा बुद्धभूमीचं आंदोलन झालं त्यावेळी इथल्या आगरी सेनेचा पाठिंबा आम्ही त्याला जाहीर केला. आगरी सेनेच्या लोकांना सांगितलं की आपण या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. हे जमीन मालकीचं आंदोलन आहे. हे आंदोलनाची सुरुवातच बाबासाहेबांनी केली म्हणून आम्ही पाठिंबा दिला पाहिजे. ठाणकर म्हणून आमचे आगरी सेनेचे इथले जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी याला पाठिंबा दिला. विश्व हिंदू परिषदेच्या लोकांना सांगितलं तुम्ही शेवटी आगरी आहात, तुम्ही याला पाठिंबा दिला पाहिजे. कारण हे आंदोलन आपलं आहे, जमीन हक्काचं आंदोलन आपलं पहिलं आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल आपल्याला जमिनी देणार नाही. जमीन देण्याचं आंदोलन बाबासाहेबांच्या लोकांनी केलं. आणि या आंदोलनामध्ये एक प्रमुख जे आयोजक आहेत इथले जे भंती जे आहेत त्यांना मी धन्यवाद देईन की अजूनपर्यंत ह्या आंदोलनात टिकून आहेत. गौतम रत्न भंतेजींना माझे मनापासून धन्यवाद आहेत की त्यांनी अप्रतिम मांडणी पुन्हा एकदा केलेल्याने आंदोलन ही जागा आपण टिकवून ठेवलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे इथे सरांची माझी चर्चा झाली आणि मी त्यांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा सगळा जमिनींचा अधिकार दिल्यानंतर नारायण नागू पाटील बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर काम करत होते. कुळ कायद्याचं आंदोलन, भंडारी समाजाचे नेते CK बोले त्यांच्याबरोबर होते. भंडारी आगरी कोळी कुणबे होते. आम्हाला मनुस्मृतीने नाकारलेले सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले. म्हणजे सत्ता असेल, संपत्ती असेल, शिक्षण असेल, आरक्षण आहे. परंतु हे मिळालेले अधिकार टिकून ठेवायचे असेल तर बाबासाहेबांनी जे धर्मांतर केलं म्हणजे भगवान बुद्धाकडे जाणं, त्यातलं पंचशील आणि अष्टशील हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे माझ्या लक्षात आलं. नारायण नागू पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर आंदोलन करताना उच्चवर्णीय खोत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या सावकारांविरुद्ध आंदोलन केलं आणि आम्हाला जमिनींचा मालकी अधिकार मिळाला. आणि हे अधिकार मिळाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर नारायण नागू पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर दुसरी पिढी आहे ती दत्ता पाटील आणि दिबा पाटलांची. या सरकारमध्ये बसलेल्या उच्चवर्णीयांच्या लोकांनी म्हणजे त्यामध्ये मराठा आणि ब्राह्मण हे प्रमुख राज्यकर्ते आहेत. आता त्याला अदानी अंबानी यांची जोड वैश्यांची मिळाली आहे. या लोकांनी बाबासाहेबांनी जे आम्हाला अधिकार दिले होते त्या अधिकार संपवण्यासाठी MIDCचा कायदा आणला, सेजचा कायदा आणला, सिडकोचा कायदा आणला आणि यामध्ये संघर्ष झाला. दिबा पाटलांमुळे जमिनीला प्रचंड भाव आला, 10 कोटी रुपये गुंठा. आणि म्हणून बुद्धभूमीच्या आंदोलनाची चर्चा जेव्हा मंत्रालयात झाली आणि मंत्रालयात आम्हाला सांगत होते की तुम्हाला 100 कोटी देतो, तुम्हाला 1000 कोटी देतो, तेव्हा त्यांना सांगितलं या जमिनीचा भाव 10 कोटी रुपये गुंठा आहे. 12,000 कोटींची जमीन ही बुद्धभूमीची आहे. फक्त इथली जमीन ही 32 एकर जागेचं किंमत एवढी आहे, तर तुम्ही आम्हाला कोण पैसे देणार? तर हे सांगायचं कारण या जमिनीला एवढा भाव आल्यानंतर आमचे लोक सुखी झाले, श्रीमंत झाले.
परंतु हा पैसा टिकवताना ज्या अडचणी आल्या त्यामध्ये एक अडचण होती की आम्ही दारू सोडायला पाहिजे होती. दारू न सोडल्यामुळे पंचशिलातला एक शील आहे की लोकांनी दारूमध्ये हा सगळा पैसा उडवला. म्हणजे सगळे आमच्या तुर्भे नवी मुंबईमध्ये 2x2 चौरस किलोमीटरवर 28 लेडीज सर्व्हिस असलेले बार तयार झाले. ते बार कोणी टाकले, त्यांच्याकडून पैसा कसा काढला, मला हे सांगायचं आहे की आजचा विषय फार उच्च कोटीचा आहे. सरांचं मी भाषण ऐकलं, पण छोट्याशा प्रश्नांनी दारू ड्रग्ज याच्यामध्ये तरुण पिढी आपली नासायला लागली. अशावेळी तरुणांना सांगणारी यंत्रणा पाहिजे की बाबा दारू पिऊ नका, व्यसन करू नका. कारण हे जे ड्रग्ज विकलं जात आहे, गुजरातमधल्या अदानीच्या बंदरामध्ये 13,000 कोटींचं ड्रग्ज विकलं गेलं. आता टपरीवर ते आलेलं आहे. मला वाटते पंचशिलाची कॉपी आमच्या एकविरेच्या मंदिराच्या बाजूला पण कुठे भेटत नाही, कारल्याला पण भेटत नाही. व पंचशील काय? आणि लोक आम्हाला सांगतात पाटीसाहेब तुमचे लोक ते कोंबड्या बकऱ्या कापतात ते बंद करा. पण सांगणार कोण? प्राणी मात्रांचा बळी घेऊन मुक्ती मिळत नाही सांगण्याची यंत्रणा कुठे आहे? तुम्ही ते पंचशील तिथे उपलब्ध करा, लोक त्याचा विचार करतील. पण ते नाही आहे. बौद्ध लेणी तर आहेत पण तिथे नाही. आणि म्हणून माझ्या लक्षात असं आलं की दिबा पाटील, दत्ता पाटील यांच्याशी मी बोललो. त्यांनी पण कबूल केलं की होय आपण लोकांना जमिनीचे अधिकार देतो. सेजच्या आंदोलनात दत्ता पाटलांनी सेज समुद्रात बुडवला, रिलायन्सचा सेज बुडवला. आज अदानी सगळी मुंबई घेतोय. यांच्या विरुद्ध बाबासाहेबांच्या मार्गाने आम्ही लढलो. पण आजची परिस्थिती बिकट आहे. ज्या लोकांना, आगरी कोळी लोकांना ह्या जमिनींचे पैसे आले, ते श्रीमंत झाले, त्यांनी आपल्या घरांवर लिहिलं सद्गुरूच्या कृपेने हे सगळं भेटलं. असं कोणी म्हटलं नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने भेटलं, दिबा पाटलांच्या कृपेने भेटलं, दत्ता पाटलांच्या कृपेने भेटलं. ही कृतज्ञता या समाजात आली, कारण ती चळवळ आमच्याकडे तयार झाली नाही. आंबेडकरी चळवळीला मी धन्यवाद देतो. ते आताही बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ आहे. मी बाहेरचा माणूस म्हणून याची नोंद घेणं गरजेचे आहे. खरात साहेब यासाठी आपण सातत्याने चळवळ करतायत. अशा प्रकारची बुद्धिमान लोकांची चळवळ इतर जातींमध्ये नाही. आज अमोल कोल्हे नवी मुंबईत येत आहेत, खासदार अमोल कोल्हे. त्यांचं म्हणणं आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या मालिकेला विरोध होतोय. विरोध कोणाकडून होतोय माहीत आहे तुम्हाला? महात्मा फुल्यांचा चित्रपट आला तर ब्राह्मण महिलांनी विरोध केला आणि नाव काय सांगितलं? जय परशुराम. म्हणजे परशुरामाचं नाव घेऊन त्यांनी विरोध केला. आणि आज नवी मुंबईत एक बैठक आहे संध्याकाळी त्याच विषयावर की ही मालिका आपण चालवली पाहिजे. तिथे पण विषय मांडला. महात्मा ज्योतिबा फुले यांचं आंदोलन चालवायचं असेल तर आंबेडकरी चळवळीशिवाय पर्याय नाही. त्याची मांडणी क्लिअर आहे. आणि म्हणून मला काही लोक म्हणतात की पाटीसाहेब तुम्ही आगरी लोकांमध्ये जाऊन सांगा, आमच्या बौद्ध लोकांना कशाला सांगता? मान्य आहे मला, पण विचारमंच हाच आहे. अशा प्रकारचं आयोजन करणं लोकांना हे जमत नाही. आणि म्हणून खरं म्हणजे हा विचारमंच अत्यंत महत्त्वाचा आहे. मला खूप वाईट वाटतं की सातत्याने मला आपल्या सगळ्या बांधवांमध्ये येऊन हे विषय सांगावे लागतात. विषय आहेत ओबीसींचे पण सांगावे लागतात, कारण दुसरं कुठे सांगणार? त्याचं रेकॉर्डिंग कोण करणार? म्हणून DL कांबळे सरांनी जी धम्मपदं आणि पुस्तकं लिहिली ती नव्याने भगवान बुद्धाच्या वाटेवर चालणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं साहित्य आहे. आणि म्हणून आजची सभा ही खूप महत्त्वाची आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मी फार शिक्षण घेऊ शकलो नाही. साधारणपणे 1990 ते 80च्या दशकामध्ये असं वातावरण होतं की लवकर एक DEDचा कोर्स करावा किंवा ITI व्हावं आणि नोकरी लावावी, कारण आपले सगळ्यांचे आईवडील शेतकरी. आता बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची थोरवी तुमच्याकडे एवढी सांगितली की तुम्ही IAS आणि IPS होण्याची स्वप्न बघितली. आग्र्यांमध्ये असं काही नाही. शिक्षक होणं पण म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी शिक्षक झालो. 2 वेळा माझ्या नोकऱ्या गेल्या आणि नोकऱ्या जाताना मला कळलं की चातुर्वर्णी व्यवस्था आजही या ठाणे, रायगड, पालघरमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. आणि त्या व्यवस्थेने माझ्या नोकऱ्या खाऊन टाकल्या. आणि मग त्यातून जे मला कळलं, आंबेडकरी लोक भेटले आणि मी ठरवलं की बाबासाहेबांच्या चळवळीचा अभ्यास. तोपर्यंत मला खरोखर नारायण लागू, दत्ता पाटील, बाबासाहेब काही माहीत नव्हतं. आणि ते माहीत झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे नेहमी चालू आहे. आपले लोक मार खातात, फटके खातात, जीवनातून उद्ध्वस्त होतात. कधी तर बाहेर निघायचं असेल तर भगवान बुद्ध काय आहेत हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, इथे शिकलेले लोक खूप असतील, पण जे अशिक्षित लोक आहेत त्यांना सुद्धा खूप माहिती आपल्याकडे आहे, पण त्यांची आम्ही दखल घेत नाही.
आणि म्हणून निरीक्षणातून मी जे शिकलो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला कळली की ह्या आगरी कोळी ओबीसी बांधवांना जर भगवान बुद्धाच्या वाटेवर आणायचं असेल तर त्यांच्यामध्ये असलेले अनुभव, त्यांच्यामध्ये असलेलं ज्ञान याची नोंदसुद्धा आम्ही घेतली पाहिजे. आणि म्हणून कल्याण, ठाणे, रायगड, पालघर ही जी भूमी आहे, ही जमीन आहे, या जमिनीबद्दल मला रायगडच्या गॅजेटमध्ये पुरावे भेटले. आणि ते पुरावे असे होते की ही भगवान बुद्धांची भूमी आहे, अनेक लोक इथून आरहंत झालेले आहेत, हे सगळे संदर्भ भेटले. आणि रायगडचं गॅजेट सांगतं की इथली जी बंदरं आहेत ही जगाशी जोडली होती भगवान बुद्धांच्या काळात, आणि त्या बंदरांना व्यापारी मार्गाने उरलेल्या देशाशी जोडलं होतं. म्हणजे आम्ही कारल्याला जातो ही कोणतीही अंधश्रद्धा नाही, तो तत्कालीन व्यापारी महामार्ग होता. त्या व्यापारी महामार्गावर आम्ही लोक जायचो कारण आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापारी होतो. आज आम्ही जरी रिक्षा चालवत असलो तरी ती गुलामी आणलेली ही ह्या व्यवस्थेने आणली. आम्ही रिक्षा चालवणारे नव्हतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आरमाराचे प्रमुख होतो. पोर्तुगीज आणि इंग्रजांना थांब सांगणारे, समुद्रात बुडवणारे लोक आम्ही होतो. पण या मनुवादी व्यवस्थेने आज या रस्त्याची जशी वाट लावली, येताना आपल्याला वेळ लागतोय. म्हणजे विनाकारण ते ब्रिज बांधलेत, ते मेट्रो सगळी नाटकं आहेत, पैसे खाण्याचे प्रकार आहेत. जसं इथे हे 500 कोटीचा ब्रिज झालेला आहे, याला काहीही अर्थ नाही. जर तुम्हाला करायचं होतं तर लँड ॲक्विजिशन कायद्याने करायला पावतं. कुळ कायद्यानुसार हे जमिनीचे मालक बुद्धभूमी आहे याची नोंद तुम्ही घ्यायला पावती. म्हणजे ह्यामध्ये विकासाचा हेतूच नाही, लुटीचा हेतू आहे. आणि म्हणूनच हा सगळ्याचा अभ्यास करून माझ्या लक्षात आलं असं की शाळेत न गेलेले लोकसुद्धा बरेच ज्ञानाचे माहितीगार असतात. आपल्याला शिकलेल्या लोकांना असं वाटतं की पुस्तकात वाचले तेच खरं आहे, परंतु कारल्याला जाताना, कारले लेण्यांमध्ये जाताना मी दिबा पाटील आणि दत्ता पाटलांशी चर्चा केली होती की दत्ता पाटील मला बोलले होते की खारघरला एक मोठा मेळावा झाला होता, अलीकडे पण झाला धर्माधिकाऱ्यांचा, त्यामध्ये 10-12 माणसं मेली, मारली गेली, भर उन्हामध्ये तो झाला. आता तुम्ही सावलीमध्ये आहात, ती मारली गेली माणसं, खून आहेत ते, त्याच्या खुनाच्या कमी केसेस तुम्ही याचिका आता ती एक करायला पाहिजे, तुम्ही नेहमीच करताय, ही पण याचिका झाली पाहिजे. तर ह्या उन्हामुळे आणि ह्या ब्रिजेसमुळे आपली माणसं मरतायत, ही दुःख आम्ही पाहिलं पाहिजे. मला सांगायचा मुद्दा असा आहे की कारल्याला आम्ही जायचो तर कारल्याला आम्ही तिकडे पुण्याकडे का जातोय, आणि ती बौद्ध लेणी आहे, त्या बौद्ध लेण्यांमध्ये जायचा आमचा संबंध काय. त्या बौद्ध लेण्यामध्ये कारल्याला एक गोल स्तूप आहे, त्याला गोल फेरी मारायची. तहानी बाळ आहेत त्यांना टोपलीमध्ये घ्यायचं, त्याला फेरी मारून त्यांचं जावळ काढण्याचा एक विधी तिथे होता. म्हणजे आता आपल्या काही लेणी अभ्यासकांनी तो बंद केला, तर त्यांना असं वाटलं की हे काहीतरी हिंदूकरण आहे. ते हिंदूकरण नाही आहे. लोक जायचे, डोक्यावरचे केस काढायचे, ब्राह्मण जशी शेंडी ठेवतात ती शेंडी ठेवली जात नाही, पूर्ण डोक्यावरचे केस काढायचे. आणि आपल्या बौद्ध साहित्यामध्ये त्याला विधी, श्रामणेर विधी असं नाव आहे. परंतु ते आगरी कोळ्यांना कोण सांगणार, पण ते लेण्यांमध्ये जात होते. 2500 वर्षापासून त्यांचं जाणं आहे. आणि ह्याचा मला अभ्यास केल्यानंतर, त्याला संदर्भ भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आमच्या लोकांमध्ये भगवान बुद्धांनी पेरलेले सद्गुण अजूनही आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा सद्गुण आहे, इथली स्त्री स्वतंत्र आहे, ती लग्नामध्ये हुंडा घेत नाही, लग्नविधी महिला करते, अर्थसत्ता महिलांकडे आहे. आणि आजही तुम्ही घरामध्ये गेलात तर महिलांचा आवाज आमच्या मोठा आहे पुरुषांपेक्षा आवाज मोठा आहे महिलांचा. मच्छी मार्केटमध्ये महिलांचा आवाज मोठा आहे. आणि बाकीच्या ठिकाणी आजीने जसा डोक्यावर पदर घेतलाय, आमच्या महिलांना डोक्यावर पदर घ्यायला लागत नाही. ते ऊन लागत नाही म्हणून, ऊन लागू नये म्हणून तो पदर नाहीये. स्त्रीला लपवून ठेवण्यासाठी, जसं मुस्लिम समाजामध्ये बुरखा घालतात तशा प्रकारचा तो प्रकार आहे, तशी इथली स्त्री स्वतंत्र आहे. आणि म्हणून हे स्त्री स्वातंत्र्य आहे. स्त्रीच्या जन्माचं इथे स्वागत होतं, स्त्री भ्रूण हत्या कोळीवाड्यात होत नाही. हे सगळं मी बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबासाहेबांनी सांगितली स्त्री पुरुष समानता इथल्या कोळीवाड्यामध्ये, आगरवाड्यामध्ये आहे. आणि म्हणून नैतिक मूल्य, जीवन मूल्य म्हणून मी बौद्ध धम्माचा विचार करायला लागलो. अनेक लोकांना असं वाटतं काय आम्ही बाबासाहेबांनी देवी देवता सोडल्यात, तुम्ही आता पुन्हा कशाला आणता. अरे आपल्या आईने, ज्याने मला जन्म दिला त्या आईला देवतेपेक्षा मान देणं ह्यामध्ये चूक आहे का? काय काही चूक नाही. आपल्या आईला आपण सन्मान दिला पाहिजे, बाबासाहेबांच्या आईला दिला पाहिजे, भगवान बुद्धांच्या आईला दिला पाहिजे, त्यांनी त्यांना जन्म दिलेला आहे. या अर्थाने मी आई एकविरेकडे पाहू लागलो. आणि मग एकविरा शब्दाचा अर्थ मी शोधू लागलो. पांडुरंग बळकवडे नावाचे इतिहासकार आहेत पुण्यामध्ये, त्यांनी सांगितलं एकविरा ही बुद्धाची आई नाही तर परशुरामाची आई.
मी त्या सांगितलं, ज्या परशुरामाने वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं तो आगरी कोळ्यांचा आदर्श होऊच शकत नाही. कारण आईला सगळ्यात मोठा सन्मान देणारे हा समाज आहे. आणि हा संस्कार कधी झाला आहे? भगवान बुद्धाच्या सम्राट अशोकाच्या काळात झालेला आहे. आणि म्हणून त्यांना मी उत्तर दिलं आणि सांगितलं की बाबा रे, तुम्ही कधीतरी आगरी कोळ्यांच्या गावात या. इथे लग्नात आम्ही हुंडा घेत नाही. हुंडा घेणारे महाराष्ट्रातले लोक हे मनुवादी आहेत. हे माझं स्पष्ट निरीक्षण आहे माझं, की जे स्त्रीला कमी लेखतात ते मनुवादीच आहेत. स्त्री विरोधी जे जे आहेत ते सगळे मनुवादी आहेत. आणि आज खरं म्हणजे हा देश बदलायचा असेल तर महात्मा ज्योतिबा फुले, तथागत गौतम बुद्ध या सगळ्यांनी स्त्री स्वातंत्र्याकडून त्याची सुरुवात केली. महाप्रजापतींनी सांगितलं भिक्खुणी संघ तयार करा. महिलांना अधिकार नाही का मुक्तीचा? आणि यामुळेच भारतीय संविधानात समानता आलेली आहे. या समानतेमुळे आज या भागात जे प्रश्न तयार झालेत की आज जमिनीला भाव आल्यामुळे सातबाऱ्यावर जर भावाचं नाव असेल तर बहिणीचा पण अधिकार बाबासाहेबांनी हिंदू कोड मुलांनी दिला आहे. आमच्या रायगड जिल्ह्यात, ठाण्यात, पालघरमध्ये जमिनीला 10 कोटी रुपये भाव आल्यामुळे आज काय करतात भाऊ? बहिणीचं हक्क सोडपत्र घेतात किंवा बहिणीचं खोटं मृत्यूपत्र तयारी करतात की बहीण मेली आणि तिचे पैसे खातात. तर आज स्त्री पुरुष समानता हे केवळ संविधानामध्ये वाचून दाखवण्याची गोष्ट राहिलेली नाही. त्याला खूप मोठं मूल्य आलेलं आहे. आणि हे मूल्य आलेलं असताना आज तथागत गौतम बुद्धांनी जी स्त्री पुरुष समानता भिक्खुणी संघाच्या रूपाने आम्हाला सांगितलेली आहे ती व्यवहारात जर आणली तर निश्चितपणे आम्ही या देशात समानता आणू शकतो. बुद्धभूमीच्या आंदोलनात नोंद घेण्याची गोष्ट आहे. स्त्रियांनी फार मोठा सहभाग घेतला आणि म्हणून हे आंदोलन यशस्वी झालं. खरं म्हणजे या विषयामध्ये मला खूप बोलायचं होतं, कारण हा विषय आहे भगवान बुद्धाकडे चाललेल्या इथल्या आगरी, कोळी, भंडारी, कराडी हा ओबीसी समूहाचा 56 साली जे धर्मांतर झालं तशा प्रकारचं धाडस तेवढा मोठा विद्वान माणूस बाबासाहेबांसारखा नंतर तयार झाला नाही आणि होणं अवघड आहे. कारण हे युक्तिवाद सगळ्यांना जमणार नाहीत. पण आता आम्ही जुन्या संदर्भानुसार, जुन्या नात्यानुसार, बाबा कोलीय वंशाची महामाया एकविरा होती तर निश्चितपणे त्यांचं आणि आमचं नातं आहे. आणि नातं सांगणं अवघड नाही, तेवढी जीवनमूल्य इथल्या लोकांमध्ये आहेत. मी आयोजकांना धन्यवाद देईन, DL कांबळे सरांना शुभेच्छा देईन की आपल्याला उदंड आयुष्य लाभो, आपल्याकडून फार मोठी ग्रंथनिर्मिती होऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. आपल्या सगळ्यांची माफी मागतो की मला बोलायची संधी आपण दिलीत, माझं बोलणं ऐकून घेतलं. आज अमोल कोल्हे तिकडे येत आहेत, त्यांना पण मला हेच सांगायचं आहे की ओबीसीमध्ये बाबासाहेबांची चळवळ रुजल्याशिवाय जी मदत पाहिजे, खरा साहेब आमची इच्छा खूप आहे की बाबासाहेबांच्या चळवळीला आम्ही मदत केली पाहिजे, मनातून इच्छा आहे. पण लोकांना अजून तो संस्कार नीटपणे पोचलेला नाही. मला विश्वास आहे येत्या काळामध्ये आपले सगळेजण SC ST OBC एकत्र होऊ आणि जसं दिल्लीतलं जे आंदोलन झालं आहे आज विद्यार्थ्यांनी यशस्वी करून दाखवलं आहे तसं आंदोलन आपण करू. आणि या देशाची सत्ता असेल, देशाचं विज्ञान असेल, देशाची संपत्ती असेल आणि देशाचं शिक्षण आहे हे ताब्यात घेऊन या देशाला एक समृद्ध पर्याय देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्ध.